पूजा खेडकर यांनी पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या विरोधात तक्रार दिल्याची माहिती सूत्रांकडून मिळते आहे। या संदर्भात रात्री वाशिम पोलिसांनी पूजा खेडकर यांचा लेखी जबाब नोंदवल्याची माहिती सूत्रांकडून मिळते आहे। सुहास दिवसे यांच्यावर छळाचा आरोप करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळते आहे। रात्री 3 महिला अधिकाऱ्यांनी पूजा खेडकर यांच्याशी तब्बल 3 तास चर्चा केली, मात्र जिल्हा पोलीस अधिकाऱ्यांचा या संदर्भात बोलण्यास त्यांनी नकार दिलाय। दिवसे यांच्या तक्रारीनंतर पूजा खेडकर प्रकरण उजेडात आलेलं आहे। आपण बघतोय आताच्या घडीची एक सगळ्यात मोठी बातमी आपण बघतोय, कारण पूजा खेडकर यांनी पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या विरोधात तक्रार दिल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। या संदर्भात रात्री वाशिम पोलिसांनी पूजा खेडकर यांचा लेखी जबाब नोंदवल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। सुहास दिवसे यांच्यावर छळाचा आरोप करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून दिली आहे। रात्री 3 महिला अधिकाऱ्यांनी पूजा खेडकर यांच्याशी तब्बल 3 तास चर्चा केली, मात्र जिल्हा पोलीस अधिकाऱ्यांनी या संदर्भात बोलण्यास नकार दिलेला आहे। दिवसे यांच्या तक्रारीनंतर पूजा खेडकर प्रकरण उजेडात आलं होतं आणि त्यानंतर त्यांचे अनेक कारनामे समोर आले। अधिक माहितीसाठी जाऊयात, आपले प्रतिनिधी गणेश मोहाळे आपल्या सोबत आहेत। गणेश, हॅलो गणेश, माझा आवाज येतोय तुमच्यापर्यंत? हॅलो, हा येतोय। गणेश, आपण बघतोय पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या विरोधात पूजा खेडकरांनी तक्रार दिल्याची सूत्रांकडून माहिती मिळते, काय सांगाल सविस्तर? निश्चितच काल रात्री जे पोलीस जिथं पूजा खेडकर ह्या राहत होत्या तिथं जो बयान दिला आणि त्या बयानामध्ये त्यांनी हे जे वरिष्ठ अधिकारी आहेत त्यांच्याकडून मला त्रास झाल्याचं जबाब त्यांनी नोंदवला असल्याची माहिती सूत्राकडून मिळत आहे। मात्र अद्यापपर्यंत त्या संदर्भात आपण जे वाशिम पोलीस स्टेशन आहे त्यामध्ये अद्याप कुठल्याही प्रकारची तक्रार दाखल नाहीये। अगदी गणेश, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल।